एक मोठी बातमी समोर आली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांमध्ये तब्बल 21 तास चर्चा करण्यात आली। या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं, मात्र इतक्या दीर्घ चर्चेनंतर देखील कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही। दरम्यान इराणकडून असा आरोप करण्यात आला आहे की अमेरिकेने अवास्तव मागण्या केल्यामुळे ही चर्चा फसली आहे। तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आमची चर्चा ही सकारात्मक झाली, मात्र कोणताही निष्कर्ष निघाला नाही। आम्ही प्रामाणिक हेतूने येथे आलो होतो, पण इराण कराराच्या अटी ह्या स्वीकारण्यास तयार नाही। व्हान्स यांनी पुढे असे म्हटलं आहे की हा करार न होणं अमेरिकेपेक्षा इराणसाठी अधिक तोट्याचा आहे। तसंच त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक करताना सांगितले की पाकिस्तानने दोनही देशांमधील दुरावा कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत। दरम्यान या चर्चेचा कोणताही निष्कर्ष न लागल्याने आता पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। युद्धाचा धोका पुन्हा निर्माण होऊ शकतोय आणि अमेरिकेकडून कठोर पावलं देखील उचलली जाऊ शकतात। आगामी काही तासातच डोनाल्ड ट्रम्प कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे।